सो गाईज तर पाहू शकताय गाडी आणलेली धुईला. हा चालू आता धुयात गाडी वगैरे बघूयात पण नंतर. आपली गाडी वगैरे पूर्ण धुवून. सो हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आपल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता मी निघालेलो आहे घरून, पाहू शकता हे घर आहे. गाडी इथं घरासमोर असते आपल्या. तर आता निघालो आपण भरायला मांदेला गाडी वगैरे सकाळी सकाळी धुवून आणली आंघोळीच्या आधी जाऊन. त्यामुळे आता आपली गाडी चाललेली भरायला. तर डब्बा वगैरे तरी घेतला नाही, निघूयात आता भरणे केली सीधा. सो गाईज तर आता आपण पोहोचलेलो आहोत मांदळीला आणि इथं पाडू शकताय डीएफ वगैरे पूर्ण फुल केलेलं आपल्या गाडीचं. युरिया कमी होता, युरिया टाकलेला आहे. आणि आता लगेच ग्रीस बी मारायला चालू आहे. जरा आपलं शोरूममध्ये पण काम होतं त्यामुळे आलं तर थांबलो. तिथं आपल्याला डीएफ वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि आता ग्रीस पण मारायचं काम चालू आहे. कारण सकाळी गाडी धुतली होती, गाडी धुतल्या ग्रीस मारावं लागतं गाडीला. त्यामुळे आता गाडी वगैरे ग्रीस मारायला चालू आहे. इथं पाठीमागं पाहू शकता इथं ग्रीस मारायचं काम चालू आहे. ग्रीस मारून आता आपली गाडी तर काही इथंच भरणार आहे मांदळीतच. बघूयात मग गाडी वगैरे भरल्याच्या नंतर कसं आहे काय. बघू शकता ग्रीस मारतोय बिहारी बाबू इथे. मारूयात आता ग्रीस वगैरे आणि जाऊयात, जेवण वगैरे करावं लागेल. भेटूयात आता गाडी लोडिंगसाठी. गाडी तर लोड करण्या अगोदर आम्ही मित्रांनो आलो होतो श्री क्षेत्र मांदळी येते. पाहू शकता हे जे आहे ते आत्माराम महाराजांचं मंदिर आहे मांदळीचं. खूप मोठं क्षेत्र आहे. आणि जर खरं सांगायचं म्हणजे जर जिवंत देव बघायचा असेल तर फक्त मांदळीलाच बघू शकतो आपण. आणि ही आपली गोमाता म्हणजे गाय बघू शकता. किती छान असा पुतळा बनवलेला आहे, नाद करायचा नाही. आणि इकडे जे साईडला दिसतंय ते बाबांचं आता नवीन मंदिराचं काम चालू केलेलं आहे. पाहू शकता पूर्ण मंदिर वगैरे. तर मित्रांनो मांदळीत दर्शन वगैरे घेतलं होतं, परंतु प्रॉब्लेम झाला आहे असा की आपली गाडी मांदळीत काय भरली नाही आहे. कारण तिथला माल जो होता तो आपला कॅन्सल झालेला आहे. त्यामुळं आपण आलेलो आहोत नगरला. तर उद्याच्याला नगरला आपली गाडी 100% भरणार आहे. मामाने कुठेतरी फिक्स केलेली गाडी, त्यामुळं 100% उद्याच्याला आपली गाडी नगरवरनंच भरणार आहे. तर बघूयात मग नगरवरनं गाडी व्हिडिओ भरल्याच्या नंतर. कारण काय माल कॅन्सल झाल्यामुळं ब्लॉग बनवायचा पूर्ण मूडच गेलता. आणि आता जेवण वगैरे पूर्णपणे झालेलं आहे आणि दर्शन बी आज दिवस एकदम मस्त झालेलं इथं. आणि जेवण वगैरे पूर्णपणे झालेलं आहे आता. आणि आता करूयात आराम, कारण उद्या सकाळी सकाळी लवकरच आपली गाडी भरल्याच्या नंतर बघूयात आता मग कुठं जाणार आहे काय. तर मिलते हैं अभी कल सुबह. तब तक के लिए सबके लिए अभी गुड नाईट. सो हाय मित्रांनो, तर काल तक आपली गाडी भरली होती. आपली गाडी होती नगरला. तो आता आपली गाडी गोरेगाव मार्केटवरून भरून निघालेली आणि आपण आता पोहोचलो नगरला. मामा वगैरे गाडी चालवायला बसलेली तर आता आपण निघालेलो आता कर्नाटकच्या दिशेने. अजून काय लोकेशन वगैरे भेटलेलं नाही कुठं खाली करायची काय. बघूयात आता मग संध्याकाळी उद्या त्याला कळण आपल्याला आता गाडी वगैरे कुठं खाली करायची काय खाली करायची. होऊ शकताय मामाचा रुबाब. तर पाहू शकता मित्रांनो, आता आपली नुकतीच कर्नाटकमध्ये झालेली एंट्री. आणि हा कर्नाटक बॉर्डरवरचा सिंगल रोड आहे विजापूरला जाणारा. पाहू शकताय पुढून समोरून एक पण गाडी येत नाही, पाठीमागून पण एक पण गाडी येत नाही. पूर्ण हा चौर रस्ता आहे, त्यामुळे एकदम फास्ट जावं लागतं. आणि आपण निघल्यापासून नॉन स्टॉप आहेत, कुठं टायर वगैरे पण नाही चेक केलेले. त्यामुळे आता कुठेतरी थांबूयात आणि टायर वगैरे चेक करूयात. नाही तर मग नाही थांबलं डायरेक्ट पंपामध्ये जाऊन टायर चेक करूयात. पाहू शकताय कसला सन्नाटा आहे, पूर्ण रोड खाली आहे. बघू शकताय तुम्ही, पाहू शकताय किती झाडी वगैरे पूर्णपणे.
टाकायला चालू आहे. डिझेल वगैरे टाकून झाल्याच्यानंतर कारण गाडीत आलेली पूर्णपणे नॉन स्टॉप आपण काय बसून नाही काय नाही. होऊ शकता इथं डिझेल वगैरे टाकायला चालू आहे. होऊ शकता मित्रांनो डिझेल वगैरे तर झालेलं आहे पूर्ण आणि आपली गाडी बघूयात आता पुढचा सफर कसा होतंय काय. आवाज पण निघा नाही गेला आज. सो मित्रांनो फायनली आता डिझेल टाकी वगैरे पूर्णपणे भरलेली आहे गाडीची आणि आता वाजलेत रात्रीचे 2. मला आलेला आता फुल कंटाळा कारण आज जरा काम केलं तर त्यामुळे आज एनर्जी पूर्णपणे संपलेलीच आहे आणि आता मी झोपणार आहे. आता मामा उठलेले तर आणि मामाला आज सोबत गाडी पण आहे आपल्या एक नागापाची गाडी पण आलेली सोबत. तर मी तर करतो आराम. बघूया आता डायरेक्ट सकाळी मिळते कल सुबह ते केली गुड नाईट. सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग. तर आता आपण पोचलेलो होतो चित्रदुर्गाला. पाहू शकता चित्रदुर्गाचा रोड आणि इथं झालेली सकाळ पूर्णपणे. आता वाजलेत सकाळ म्हणजे 11 वाजलेत. आता माझी झालेली झोप. आता आपण आहोत आता हिरोडच्या पाशी. चित्रदुर्ग पण पास केलेली आपण हिरोडला. आता मी बसतो गाडी चालवायला आणि बघूयात मग बँगलोरला सांगितलं आज त्यांनी खाली करून देऊ म्हणून. आल्या पाऊस वगैरे नसला तर होईन तिथं पण गाडी खाली. त्यामुळे आपण आता नॉनस्टॉप जाणार आहोत. तर बघूयात मग आता जेवण वगैरे तर कायच करायचं नाही वाटाने. डायरेक्ट तिथं मार्केटमध्ये गेल्यानंतर जेवायचं आहे. गडबडीमुळं गाडी बघूयात जाते का नाही बँगलोरला. बहुतेक तर जायलाच पाहिजे. आज ड्रायव्हर असल्यामुळं पूर्ण ट्रॅफिक पण कमी आहे आणि पार्टीने सांगितलं लवकर आला तर गाडी पण खाली करून देऊ. त्यामुळे जरा चालू होतं आपण गडबडीनंच. कारण ड्रायव्हरचं मार्केटमध्ये असतं. ड्रायव्हर मार्केटमध्ये कसलीच गर्दी नसते अजिबात. ट्रॅफिक वगैरे काहीच नसतं. सोमवारी खूप जाम होतं मार्केट. त्यामुळं आजच आपण गाडी खाली करूयात. खाली करून बघूयात भरायचं नियोजन काय होतं काय नाही. आणखीन तर काय माल काय करून ठेवलेला नाही आहे कारण समोरची पार्टी पण नवीन आहे. आपलं जे कंटिन्यू भारतीचं दुकान असतं ते असतं तर मग नो टेन्शन काम होतं कारण त्यांची आमची चांगली ओळख आहे. त्यामुळे ते देतात गाडी खाली करून कधी पण गेलं तरी. परंतु आता ह्या बारचीने गाडी पण भरलेली होती गोडेगावून आणि समोर बी दुकान वेगळंच आहे. त्यामुळे बघूयात आता ती गेल्यावर काय करतात काय नाही. समोर तर सांगितलं त्यांनी जर लवकर आला 3-4 वाजेपर्यंत तर गाडी देऊ खाली करून. आपले तर प्रयत्न आहे 2 वाजेपर्यंत पोहोचायलाच पाहिजे आपण बँगलोरला. 2-2:30 वाजेपर्यंत ट्रॉफिक जरी लागलं तरी. बघूयात मग आता पुढे गेल्याच्यानंतर. आता आलो तर आपण तुमकूरच्या जवळ एकदम. शिरा वगैरे पूर्णपणे पास झालेला आहे.
मित्रांनो आपण आता पोहोचलो बँगलोरला. आता वाजलेत 2:45 झाले. तर आपण आता बँगलोरमध्ये आहोत. पूर्णपणे पाहू शकता बँगलोरच्या अलीकडला बंगला आहे. तर पुढे यशवंतपूरचा ब्रिज पण चालू झालेला आहे, त्यामुळे काही गाडी 40 मिनिटात आपण आता मार्केटला जाऊ. पाहू शकता तुम्ही रस्ता वगैरे एकदम छान झालेला आहे. तर मित्रांनो हा आहे यशवंतपूरचा बंद झालेला ब्रिज. ब्रिज खूप जुना आहे, पण बहुतेक 1.5 वर्ष झालं ब्रिज बंद होता. आता तो ब्रिज चालू झालेला आहे. पहिलं खालून जायचं म्हणजे 2 तास तर आरामशी ट्रॉफिक लागायचं. जाते. पाहू शकता किती छान ब्रिज आहे. भारी वाटतं एकदम बघायला. एअरपोर्टला जातो. पाऊस पण यायला लागलाय. आता काय होतं काय माहिती, खाली व्हायचं नियोजन. मित्रांनो, तर आता आपलं बँगलोरच्या मार्केटमध्ये झालेलं आगमन, आणि आगमन होतात पाऊस पण आलेला आहे. काय 7:30 आपल्या मागे काय आजपर्यंत कळलेलंच नाही. जिथं जाईन तिथं आडवच आहे पाऊस. जरा गाडी वगैरे लावतो, परत ब्लॉक काढूयात. मित्रांनो गाडी वगैरे तर आलेली आहे, बघू शकता. आपण हा लगेच पाऊस कसं काय आलाय. लय 7:30 मागं ते आपलं दुकान आहे खाली करायला. इथं गाडी मामा इथं बसलो. बघा आता पाऊस कमी झाल्यानंतर होईन गाडी वगैरे खाली. आज काय मार्केटचं काय पूर्ण खुल्लंच आहे, काही जाम वगैरे नाही आहे. मामा बघते केव्हा पाऊस उघडत आहे, केव्हा पाऊस उघडत आहे. हा पाऊस वगैरे उघडल्याच्या नंतर पण खाली गाडी. तर मित्रांनो आता गाडी तर होईन आपली संध्याकाळपर्यंत खाली. आज जरा अर्जंट असल्यामुळे काय पुढे जेवण वगैरे केलं नाहीत, काय नाही. काल रात्री जेवलं होतं, सकाळीपासून का नाही, काहीच नाही. मार्केटमध्ये बी आज ड्रायव्हर असल्यामुळे पूर्ण बंद, दुकाना बिकाना, नाश्ता वगैरे नाही व्हायला असेल. आता बनवूयात खायला काहीतरी. काढलीत भांडी बिंडी आता. भांडे वगैरे तर काढले, आता बनवूयात भात बीत काय तरी. आता पर्याय नाही बनले तर आता हेच वाईट दिवस असेल लई. म्हणजे काय कपडे हाताने धुवान, स्वयंपाक करान. जेवायला तसं भारी भेटतं बरं का इथं नाश्ता बिष्टा. परंतु काय आज ड्रायव्हर असल्यामुळं सगळं बंद आहे आज, त्यामुळे हातानेच करायची पाळी आलेली. आणि बॅड लग असं आहे की पाऊस पण आला नाही तर गाडी 2 तासात गाडी खाली करून आपण बाहेर गेलो असतो भरायला पण जायचं आपल्याला. राख माल बी झालेला आहे, पैठण होईन कुठलं तरी. आणखीन फिक्स नाही, आणखीन लोकेशन नाही भेटलेलं. पण पार्टीवाला म्हणलाय 100% या भरून देतो कुठलं व्हायना. आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त पैशाची मतलब आहे. आपण कुठं बी जाणार, त्याचा काही विषय नाही आहे. माल जिकडं आपण तिकडं. तर बघूयात मित्रांनो आता भात वगैरे. सो मित्रांनो आज तर काय आपली गाडी होत नाही आहे खाली, कारण पाऊस काय उघडणं गेला आहे. बघू शकते अजून गाडी इथंच उभा आहे. बघूयात मग पाऊस वगैरे उघडल्याच नंतर संध्याकाळी 12-1 वाजता म्हणलीत खाली करून देऊ. होईल मग संध्याकाळी 12-1 वाजता गाडी खाली. आणि आता हा ब्लॉग करत आपण इथंच एंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन एका टॉपिकवरती लवकरच.